तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण झाला पाहिजे? मराठी मराठी कोणी चालेल? मराठी पाहिजे तो. हां, का मराठी का पाहिजे? मराठी आम्हाला मराठीच बोलता येतं, मराठीच बोलणार. आम्ही इथं मातृभाषा मराठीच आमची. ठाकरे साहेब मोठे साहेब आपले तेच सांगत होते का आपले लोकांना पहिला महत्त्व द्यायचं. पण आता आता हे झालं आहे का गुजराती मारवाडी हे सगळे पहिलं ज्यांच्याकडे पैसा आहे तो जाणार कंपनीमध्ये लागणार त्याला. हे आपले पण शिकलेले सवरलेले मुलं आहेत पण त्यांना पहिला महत्त्व द्यायला पाहिजे. देखिए, मैं अगर अपनी राय स्पष्ट करना चाहूँगा तो सबसे पहली बात, ना ही लैंग्वेज यहाँ पर मेन प्रोसेस है और ना ही यहाँ पर हिंदू मुस्लिम. महाराष्ट्र मराठी तो 1947 से है या उससे भी पहले से. उससे पहले तो आज तक मराठी को कोई दिक्कत नहीं हुआ यहाँ पे. तो फिर अब क्यों होने लग गया? ये बस एक पॉलिटिकल पॉइंट है जो कि लोग डिबेट नहीं करना चाहते इस टॉपिक पे. क्योंकि हमें ज़िंदगी में जीने के लिए, अगर मैं आज भाई से लड़ लिया कि नहीं तुम मराठी बोलो मैं हिंदी बोल रहा हूँ, मैं लड़ लिया, चलो कोई बात नहीं है. उसके बाद क्या होएगा? आज लड़के हम लोग चले जाएंगे घर पे, लेकिन घर पे कमाने खाने के लिए तो पैसे चाहिए ना. लैंग्वेज से तो हम लोग खा नहीं सकते ना, भाषा से तो जीत नहीं सकते. वो क्या हो जाएगा भाषा पे लड़के? भाई वो भी इंसान है, मैं भी इंसान हूँ. लँग्वेज तो बस एक चीज़ है. आता नाही होणार तर नंतर कधीच मराठी वरती नाही येणार. हे जे BMC इलेक्शन आहे त्यात मराठीसाठी मराठी जी आहे परीक्षा चालू आहे, मराठी माणसाची परीक्षा चालू आहे. या परीक्षेत मराठी नाही आले तर मग मराठी म्हणजे संपल्याच जमा आहे. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. संध्याकाळी साधारण 6:30 वाजलेत आणि आम्ही आत्ता मालाडच्या बाहेर आहोत, स्टेशनच्या बाहेर. इथे आता हळूहळू गर्दी होती आहे. लोक आपापल्या घरी जात आहेत, काही लोक भाजी घ्यायला आलेले आहेत आणि रिक्षांच्या रांगा लागल्या आहेत, काही बसच्या रांगा लागल्यात मागे. आणि म्हटलं हाच एक चान्स आहे की जिथे लोकांना त्यांची मतंसुद्धा विचारूयात, काय त्यांना वाटतं मुंबईमध्ये खरंच इलेक्शनचं वातावरण चाललं आहे का, आणि सध्याच्या राजकारणावर त्यांची काय मतं आहेत, त्यांचं कोणाला मत आहे हे सगळं विचारू आम्ही असं म्हटलं. आणि म्हणून आम्ही इथे आलो आहे. हे काका मगाशी खूप चांगला आवाज होता, आम्ही आत्ता मगाशी बघितलं. काय विकतं काका? हरभऱ्याची भाजी विकतो. किती वर्ष आले इथे? आता आम्ही इथं आमच्या लहानाचं मोठे आम्ही इथं झालं. इथं मालाडमध्ये राहतो, बाजूलाच घर आहे आमचा. तर रोजचं इथं येऊन धंदा लावतो. धंदा लावता? ऊन म्हणत नाही, दिवस रात्री 10-11 वाजेपर्यंत धंदा करतो. परत घरी जाऊन आराम करतो. हां. पण मग आता वातावरण काय वाटतंय याचं मुंबईमध्ये? कोणाचं वातावरण तुम्हाला वाटतंय? वातावरण आम्हाला त्याचं काय अंदाज आम्हाला काय कळत नाही, त्याच्यात काय जात नाही आम्ही. ते आम्हाला राजकारणाचं काय माहीत नाही. पण मतदान तर करत असाल ना? मतदान करतो कोणाला मतदान करता? आम्ही. आता वर्षाला काँग्रेसला करतो तो. हां. का पण काँग्रेसला काय वाटतं तुम्हाला? कोणाला आलं त्याला आम्ही आता जे मनात आलं ते करणार. आता ज्याला सांगून करत नाही, आता मनातून. पण मग आता हे 2 ठाकरे भाऊ एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावर, काय वाटतं? चांगलं आलं? चांगला झाला ना, लय भारी झाला. ते 2 भाऊ एकत्र आल्यामुळे 20ला वाटा. तर दोघं भाऊ आले, एक चांगलं वाटतंय. चांगलं झालं, खूप चांगलं वाटतंय. आता मनसे आला 2, आता त्याच्या झेंड्याखाली आम्ही बसतो, आम्ही धंदा करतो. मनसेच्या झेंड्याखाली बस. हां, तिथं धंदा, हमेशा इथं धंदा करतो. पण मग काय मग आता भाजप म्हणते दोघं भाऊ एकत्र आले, मुंबई लुटायला एकत्र आले, तुम्हाला वाटतं असं आलंय? आम्हाला ते काही वाटत नाही. लुटते म्हणून नाही, आम्हाला काय त्याच्यामध्ये माहीत नाही. पण मग तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कोण झाला पाहिजे? मराठी कोणी चालेल? मराठी पाहिजे तो. हां. का मराठी का पाहिजे? मराठी आम्हाला मराठीच बोलता येतं, मराठीच बोलणार. आम्ही इथं मातृभाषा मराठीच आमची, मराठीच बोलणार ना. तर आपण लोकांच्या बोलत होतो, काय काय वेगवेगळे लोक आहेत की जे त्यांना म्हणणं आहे की मराठीच पाहिजे त्यांना इथे महापौर. आणि आम्ही असं फिरत होतो तर वेगवेगळे लोक आले. चाचा दिसले, चाचाशी बोलले की खूप काळापासून ते करतात. चाचा किती वर्षांपासून लावता तुम्ही हे? इधर 70 साल हो गया. 70 साल? हाँ. तुमचं वय किती आहे? आए आपका एज कितना है? 70 साल. आपका 70 साल है? हाँ, तो पहले से लगा रहे हैं? पहले से लगा रहा. क्या माहौल लग रहा है अभी मुंबई में कि मुंबई में क्या माहौल लग रहा है? आप दोनों ठाकरे बंधु एक साथ आए हैं, उधर बीजेपी और शिंदे साथ है. इधर जग देता ना, जहाँ पाता वहीं डाल ले रहा है. हाँ. क्या डाल रहे? आपको कौन लगता है कि किसके साथ जाना चाहिए? आए किसके साथ जाना चाहिए लगता है आपको? अब जहाँ बोलो तहाँ जाएंगे, उसमें क्या. आपका क्या लगता है? आपको लगता है अच्छा हुआ दो भाई एक साथ में आए अभी? हाँ. हाँ. तो अभी क्या क्या करना चाहिए? दोनों साथ में आए, उन्हें मराठी का मुद्दा किया, तो मराठी मुद्दा लगता है आपको ये बहुत इम्पोर्टेंट है? हाँ, मराठी अच्छा रहता ना. अच्छा है. हाँ. तो मेयर महापौर कौन होना चाहिए? मराठी होना चाहिए, नहीं होना चाहिए, क्या होना चाहिए? होना चाहिए ना.
कौन होना चाहिए लेकिन? आप कहाँ से आए? हाँ? आपको कौन लगता है कि आप महापौर कौन सा मराठी होना चाहिए, नहीं होना चाहिए, क्या होना चाहिए? नहीं, मराठी तो होना चाहिए ना। बाल ठाकरे जब से वो हम हुआ हमारा तब से मैं उनको जानता था ना। अब तो आप पहले से बाळासाहेब ठाकरे को जानते हैं? हाँ, वेगवेगळं आहे. हा खरं तर यांच्याशी आम्ही मगाशी बोलत होतो. आपका नाम क्या है? अजय गुप्ता. लेकिन तुम्ही मगाशी मराठी कळतं, मगाशी मराठीमधनं घोषणा देत होता, हे लिंबू विकत होता, कसं विकत होता सांगा ना एकदा. लिंबू 10ला 5 आहे. 10ला 5. 10 का 5 आहे. पण काय वाटतं आता सध्या मराठी महत्वाचं वाटतंय, दोघं ठाकरे एकत्र आलेत, काय वाटतं? दोनों जानबे भी साथ है तो एकता तो होएगा ही ना उनका. और उनकी एक मिनिट, काय बोललात तुम्ही आता? का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा दोघ्या भावंडाचा एकत्र येणं आम्हाला खूप आवडलं. आम्ही त्यांचा हे वोट देणार. पण का महत्वाचं वाटलं, का आनंद आला तुम्हाला दोघं एकत्र आले? जेव्हा देशाला एकत्र करायला जर भावाभावामध्ये फूट असणार तर मग काय देशाला काय चालवणार. आमचं मत पहिला तेवढंच होतं. आता दोघं भावंड एकत्र आलेत तर आम्हाला खूप आनंद झाला आहे. का आपली मुंबई सेफ आहे आणि सुरक्षित आहे. तुमचं नाव काय? मी सीमा कुलोरा राज इन्फिनिटीमध्ये राहते. तुम्ही मस्त मराठी बोलता की? हो, माझा जन्म इकडेच झालेला आहे आणि मी इकडेच वाढली आहे. आई वडील इकडचेच आहे जन्माले. आम्ही चन्नी रोडला राहत होतो, गुलालवाडीमध्ये. पण मग मुंबईमध्ये आता ठाकरे बंधू तुम्ही म्हटलं चांगलं झालं एकत्र आले, पण ते म्हणतात मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. मराठी माणूस टिकणार. जेव्हा साहेब होते मोठे तेव्हा आम्हाला इकडे कुणाला बाहेरगाव जायला भेटत नव्हतं. पहिला आपल्या मराठी माणसालाच जावं लागत होतं. ते लोक लगेच तिकडे कमानी हाऊसमध्ये हे सगळे त्याच्यामध्ये कुणाला पहिला त्यांना आपला पक्ष पहिला शिवसेना. ठाकरे मोठे साहेब आपले तेच सांगत होते का आपले लोकांना पहिला महत्त्व द्यायचं. पण आता हे झालं आहे का गुजराती मारवाडी हे सगळे पहिलं ज्यांच्याकडे पैसा आहे तो जाणार, कंपनीमध्ये लागणार त्याला. हे आपले पण शिकलेले सवरलेले मुलं आहेत पण त्यांना पहिला महत्त्व द्यायला पाहिजे. तुम्ही आता मगाशी म्हटलात की दोघं भाऊ एकत्र आहेत, मग शिवसेना आहे म्हणून इथे सेफ वाटतं, का असं वाटतं? अरे त्यांचं पहिल्यापासून दबदबा आहे. आम्हाला कोण आता अर्धी रात्री होऊ शकत नाही, समजलं ना. त्यांच्यामुळे आम्ही लोक इकडे सेफ आहे, बस मला एवढंच माहिती आहे. पण मग आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला जायचं वाटतं घरी, महापौर कोण व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं? तिकडे बीजेपी म्हणतं बघा हे दोघं एकत्र आलेत, हे खान महापौर करतील, हे म्हणतात नाही मराठी झालं. उद्धव साहेब आले की आम्हाला खूपच आनंद होणार. आमची मुंबई आमचीच राहणार. महापौर मराठी झाला पाहिजे का? मराठीचं हे नाही, आम्हाला शिवसेनाच पाहिजे. मराठीचा प्रश्नच उठत नाही. मराठी तेच आहे, खरे मराठी तेच आहे आणि आम्हाला उद्धव साहेब पाहिजे. उद्धव साहेब पाहिजे. हे दादा पण आलेत, इथलेच आहेत का तुम्ही? हां बोला साहेब. का इथलेच आहेत का तुम्ही? हां इथलंच आहे ना मी. मग काय वाटतं तुम्हाला, कुठलं वाटतं? दोघं भाऊ एकत्र आलेत, आता निवडणूक लढत, इकडे बीजेपी शिंदे एकत्र आहेत. कसं BJP शिंदेची गोष्टी नाही आहे, असं गोष्टी आहे की जे गरीब लोक आहे त्यांनाच बघायला लागेल. ते त्यांना. तुमचं मतदान इथेच आहे का? हां मतदान माझ्या इकडचं आहे, मालाडमध्येच आहे? मालाडमध्येच आहे. मालाडमध्ये काय कोण वाटतं तुम्हाला की कोणाचे? मला असं दिसतं आहे की BJPचं हे दिसतं आहे मला. बीजेपीचं का? तुमचं वोट कोणाला, बीजेपी का ठाकरेंना? वोटचं म्हणणं नाही, ते आतमध्ये गेल्यानंतर आहे. ते कसं सांगू मी की तुम्हाला. कुठलं वाटतं, पण कुठला पक्ष मुंबईचा विकास करू शकेल? देखा लोक येतं रस्त्यावर वोटं मागतं, कोणी पण काम करत नाही, गरीबाला पण कोणी बघत नाही. आता हे वर्ष काय नवीन होवे असं माझं म्हणणं आहे, आणि काय नाही. मराठी बोल. तुझं नाव काय तुमचं? राहुल जायस्वाल. मग मराठी बोलतं चांगलं, मग वाटतं का मुंबईत मराठी बोललं पाहिजे? तो महाराष्ट्रामध्ये राहणार, तो मराठी नाही बोलणार, तो काय बोलणार दादा? आता काही लोक जे म्हणतात की नाही मुंबईमध्ये मराठी बोलणार नाही आम्ही, किंवा नाही काय करायचं ते करा. जे जाऊन विचारतं आहे त्यांना, आपण इंडियाची रहिवासी आहे, हिंदी पण बोलू शकत आहे, इंग्लिश पण बोलू शकत आहे, तो मराठीच्याही गोष्टी नाही, आपण हिंदी पण बोलू शकत आहे. मतलब
हम हिंदी में भी बात कर सकते हैं, हम भारत देश के वासी आहे. लेकिन शिवसेना आणि मनसे तर म्हणतं ना मराठीत बोललं पाहिजे, शिकून घ्या. हे खोट्याच्या गोष्टी आहे. तुमचं माझं रक्त कापलं तर एकच होणार आहे. रक्त एक. तुला वाटतं का मराठी बोललं पाहिजे मुंबईत राहताना किंवा नाही बोललं पाहिजे, काय वाटतं? भाई ये अपना देश है ना, सब मिलके और मतलब सभी भाषा चलना चाहिए. चलना चाहिए. भाई जब हमारा देश का कॉन्स्टिट्यूशन बना था ना तो उस टाइम 172 लैंग्वेजेस का उस कॉन्स्टिट्यूशन में एप्लीकेशन किया गया था और उसके ऊपर हमारे पास राइट है, राइट टू स्पीच, राइट टू थॉट, राइट टू एक्सप्रेशन, राइट टू क्वेश्चन, राइट टू थिंक. सब हमारे पास राइट्स है, तो फिर भी हम उस चीज़ को फॉलो नहीं करके आज के टाइम पे लोग डेवलपमेंट को छोड़ के इन चीज़ों पे बहस कर रहे हैं कि हम मेरे लैंग्वेज में क्यों नहीं बात कर रहे, वो बोल रहे मेरे लैंग्वेज में क्यों नहीं बात कर रहे, जिस चीज़ से कोई मुद्दा नहीं है. हमें आगे बढ़ने के लिए लैंग्वेज की ज़रूरत नहीं है. माइंडसेट, ह्यूमैनिटी और सबसे बड़ी चीज़ है वो सिविक सेंस होना चाहिए, जो कि लोगों में नहीं है, क्योंकि लोगों का माइंड इस तरह से मैनिपुलेटिव वे में डाइवर्ट किया जा रहा है. तो अभी इलेक्शंस है, अभी 15 तारीख को इलेक्शंस है. तो मुंबई में अभी जो दो पक्ष मतलब यहाँ पे उद्धव ठाकरे और राज ठाकरे साथ में आए हैं, वो मराठी का मुद्दा आगे कर रहे हैं. वहाँ पे बीजेपी है, जो बीजेपी हिंदुत्व और इतर जो चीज़ें उसको आगे करे. आपको क्या लगता है कौन सा मुद्दा महत्वपूर्ण है? आपकी राय किसके बारे में है? देखिए, मैं अगर अपनी राय स्पष्ट करना चाहूँगा तो सबसे पहली बात, ना ही लैंग्वेज यहाँ पर मेन प्रोसेस है और ना ही यहाँ पर हिंदू मुस्लिम, क्योंकि सबसे बड़ी बात है हम लोग को See, first of all, when APJ Abdul Kalam was the Education Minister of India, he was attending press conference and the people was asking that what is your main aspect, religion or the country? And the first of all main thing is that religion is a personal aspect and nation is a public aspect. And for growing, we cannot grow individually, we have to grow with all of the people living in India. And the main thing is आजकल लोग इन चीज़ों पे बात ही नहीं कर रहे. डेवलपमेंट और हम लोगों को जीने के लिए धर्म की ज़रूरत नहीं. धर्म हमारा वो नीति चीज़ है, वो हम अपनी संघर्ष अपने लिए कर रहे हैं. हम किसी और को नहीं बोल सकते कि वो तो ठीक है, लेकिन अभी मराठी कळतं, मराठी समझता नहीं समझता, ठीक है. तो अभी मुंबई में अस्मिता, मराठी अस्मिता का मुद्दा चल रहा है. ठाकरे जो साथ में है वो बोले कि अगर हम नहीं जीत के आते तो मराठी लोग नहीं रहेंगे, मराठी अस्मिता वो नहीं रहेगी. आपको लगता है ऐसा होगा? अगर आप ऐसा बोल रहे हो तो ये उद्धव ठाकरे या जितने भी यहाँ शिवसेना जितने भी नए पॉलिटिशियन बने, ये तो अभी आए. लेकिन महाराष्ट्र मराठी तो 1947 से या उससे भी पहले से, उससे पहले तो आज तक मराठी को कोई दिक्कत नहीं हुआ यहाँ पे. तो फिर अब क्यों होने लग गया? ये बस एक पॉलिटिकल पॉइंट है जो कि लोग डिबेट नहीं करना चाहते इस टॉपिक पे. और सबसे बड़ी बात, जहाँ पे एक वेल एजुकेटेड और नॉलेजेबल पर्सन मुद्दा खड़ा करता है ना, लोग चुपचाप से हट जाते हैं. सबसे बड़ी दिक्कत यही है, क्योंकि लेकिन अभी जो बात करते हैं, अभी देखो ठाकरे बंधु दो साथ में है, तो उनका कहना है कि देखो मुंबई तो मराठी लोगों की है, ठीक है, मुंबई महाराष्ट्र की राजधानी है. तो अगर आप आते हैं तो आपको सीखो मराठी, हमको कोई दिक्कत नहीं है. लेकिन मराठी बोलने में हरगिज़ क्या है, मतलब जो एरोगेंस आता है कि हम नहीं बोलेंगे जो करने कर, उसके बारे में आपका क्या राय है? नहीं, एरोगेंस इज़ अ रॉन्ग एस्पेक्ट, नो डाउट एरोगेंस नहीं रखना चाहिए. पर आप मुझे एक बात बताओ, अभी आप महाराष्ट्र में रह रहे हो, कोई भी आते हैं इमिग्रेंट्स रहते हैं जो कि कमाने आते हैं, घूमने आते हैं या किसी भी रीजंस की वजह से आते हैं. अभी अगर आप महाराष्ट्र में, आप किसी और स्टेट में, समझ लो यूपी में गए, बंगाल में गए, सामने से लोग आपको फोर्स करेंगे बंगाली बोलो, ये सही लगेगा आपको? क्योंकि देश, ये बात समझो, मराठी सिर्फ महाराष्ट्र, मराठी सिर्फ महाराष्ट्रन के लिए नहीं है. मराठी बंगाल में भी रह सकते हैं, मराठी गुजरात में भी रह सकते हैं, पूरा इंडिया के लिए मराठी, समझ रहे हो? सिर्फ ऐसा नहीं है कि मराठी महाराष्ट्र में और महाराष्ट्र में रहेंगे, बाहर नहीं जाना चाहिए, ऐसा कुछ नहीं है. पूरे देश आपकी, आप पूरे देश में जाओ. लेकिन वो कहते हैं ना कि देखो आप तमिल में जाओ तो वो तमिल बोलते हैं, उधर तमिल की अस्मिता है. माइंडसेट है, वो सिविक सेंस है, वही तो खराब है लोगों के अंदर. लैंग्वेज पे क्यों झगड़ा करना भाई? अभी मैं यहाँ पे आपको मैं बताता हूँ, रोड यहाँ पे अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन एक्ट आर्टिकल नंबर 37 एंड आईपीसी सेक्शन ऑफ 39, वहाँ पे ऐसा लिखा गया है कि रेलवे स्टेशन के आसपास कोई भी दुकान नहीं होना चाहिए 1 किलोमीटर के दायरे पे, और 40 फुट का रोड पास किया गया है. 40 फुट का रोड, ये आपको 40 फुट का रोड लग रहा है, लेकिन इन मुद्दों पे बात नहीं कर रहे लोग. डेवलपमेंट होएगा लैंग्वेज पे लड़के? अभी मैं लड़ूंगा, तुम मराठी बोलो, मैं लड़ूंगा हिंदी बोलो, इंग्लिश बोलो, क्या फायदा? लोग तो यहाँ पे जाम में फंस रहे 2-2 घंटे, क्या फायदा? विकास की बातें नहीं हो रही है, यही तो दिक्कत है. कौन आपको महाराष्ट्र में कौन विकास कर रहा है? मुंबई में कौन विकास कर रहा है? ठाकरे कर रहे हैं, बीजेपी कर रहे हैं, कांग्रेस कर रही है. कौन सा पक्ष आपको लग रहा है कि ये सही पक्ष है कि वो विकास करेगा? नहीं, देखो, यही तो दिक्कत होता है. कोई भी मैं पॉलिटिकल लीडर को सपोर्ट नहीं करूंगा. पार्टी सपोर्टर नहीं हूँ मैं कांग्रेसी नहीं हूँ, मैं बीजेपी भक्त में कुछ नहीं हूँ. मैं एक इंसान हूँ जो कि इंडिया में रह रहा हूँ. आई एम अ पर्सन ऑफ इंडिया. कोई पॉलिटिकल लीडर को सपोर्ट नहीं कर रहा हूँ मैं. बस मेरा एक ही विनती है, जो भी लीडर है अभी के टाइम पे, ठाकरे रहे, कांग्रेस बने, बीजेपी है, जो भी आए, मैं कहना यही चाहता हूँ, तुम धर्म को हटाओ, तुम लैंग्वेजेस को हटाओ, तुम डेवलपमेंट लाओ, तुम एजुकेशन लाओ, तुम हेल्थ सिस्टम सही करो, तुम रोड सिस्टम सही करो, तुम एम्प्लॉयमेंट दो,
बेरोजगारी हटाओ, क्रिमिनल रेट कम करो। अगर लोग समझ लो अभी जैसे बोल रहे हैं कि चोरी हो रही है, क्रिमिनल एक्टिविटी हो रही है, तो लोगों के पास एम्प्लॉयमेंट रहेगा तो क्यों क्रिमिनल एक्टिविटी करेंगे लोग? तो अभी जो राजकारण मतलब जो इलेक्शन हो रहा है वो तो जो मुद्दे हैं तो वो यही है। अभी तो फिलहाल तो मराठी का मुद्दा है, अभी ये हिंदुत्व का मुद्दा है। तो नहीं, मैं जो अब हो रहा है वो बता रहा हूँ। तो आप यूथ है तो आपको कौन से मुद्दे इम्पोर्टेंट लगते हैं? और जो बात कही जा रही है कि अभी अगर ये मुंबई है, अगर ये महाराष्ट्र है, तो उसका मेयर भी मराठी होना चाहिए, आपको क्या लगता है? ये तो वो लोग बोल रहे हैं क्योंकि वो लोग प्रॉपर मराठी है ना, ये बात उनके हिसाब से सही है पर हमारे हिसाब से सही नहीं है। क्योंकि हमें ज़िंदगी में जीने के लिए अगर मैं आज भाई से लड़ लिया कि नहीं तुम मराठी बोलो मैं हिंदी बोल रहा हूँ, मैं लड़ लिया, चलो कोई बात नहीं है, उसके बाद क्या होएगा? आज लड़के हम लोग चले जाएंगे घर पे, लेकिन घर पे कमाने खाने के लिए तो पैसे चाहिए ना। लैंग्वेज से तो हम लोग खा नहीं सकते ना, भाषा से तो जीत नहीं सकते। वो क्या हो जाएगा भाषा पे लड़के? भाई वो भी इंसान है, मैं भी इंसान हूँ। लैंग्वेज तो बस एक चीज़ है। और मैं बोलता हूँ मैं बचपन से अगर हिंदी में बोलते हुए सीखा हूँ और अब मैं 25 साल का हूँ, अब मैं मराठी कैसे सीखूँ भाई? मराठी लैंग्वेज सीखना, अगर मैं उसकी बात करूँगा थियोलॉजिकली अगर मैं बात करूँगा तो मराठी लैंग्वेज सीखने में इंसान को 6 साल लगते हैं मिनिमम, प्रॉपर मराठी आने के लिए। थोड़ा बहुत तो मैं भी बोल लेता हूँ, पर वो प्रॉपर मराठी आने के लिए इससे मैं मराठी में बहस कर पाऊँ। लेकिन आपको लगता है कि मुंबई में अगर रहना है तो मराठी सीखनी चाहिए? मेरे को लगता है इंडिया में रहना है तो हिंदी सीखना चाहिए, क्योंकि इंडिया का नेशनल लेकिन हिंदी नेशनल लैंग्वेज नहीं है, राजभाषा है वो। नेशनल लैंग्वेज इंडिया का ऐसा कोई नहीं। मैं प्रूव कर दूँ? ये कॉन्स्टिट्यूशनली हिंदी नहीं है, ये वो काम करने की भाषा है। नहीं वो नेशनल लैंग्वेज हिंदी ऐसा कहाँ पे ही नहीं लिखा है। ये बहुत बार डिबेट हो चुका है। नेशनल लैंग्वेज ऐसा कोई नहीं, हिंदी राजभाषा है, मतलब काम की भाषा है। तो मराठी भी तो नेशनल लैंग्वेज नहीं है भाई। लेकिन मराठी की नेशनल लैंग्वेज मराठी तो महाराष्ट्र की लैंग्वेज है। मराठी तो नेशनल, तो हम महाराष्ट्र में रहते तो मराठी तो महाराष्ट्र की लैंग्वेज है ना। उसका पूरा जो एडमिनिस्ट्रेशन है वो मराठी में चलता है। इन चीज़ों पे मुद्दों पे झगड़े करके क्या फ़ायदा कि महाराष्ट्र में तो मराठी बोलो? ये कोई टॉपिक ही नहीं है। ये पता है, मैं आपको बता रहा हूँ, ये जब भी इलेक्शन आता है ना तभी ये सब मुद्दे आते हैं। ये इसलिए बोलते हैं, अब अगर आपने बहुत अच्छा बोला, लेकिन मुझे इसमें क्योंकि ये मुंबई महाराष्ट्र को मिलने के लिए बहुत लोगों ने अपनी जान दी है और ये बड़ा आंदोलन किया है, ठीक है। ये मुंबई पहले मराठी लोगों की थी, मराठी लोगों ने बसाई और उसके बाद ये जो अभी कॉस्मोपॉलिटन उसका जो चेहरा है वो है। तो इसलिए ये जो अस्मिता है कि हमारी मराठी पहले आनी चाहिए, हमारा स्टेट पहले आना चाहिए, फिर हम देश की बात करेंगे। अगर देश का सवाल आता है तो हम देश की बात करेंगे, अगर स्टेट का सवाल आता है हम स्टेट की बात करेंगे, और अगर हमारे लैंग्वेज की बात आती है तो लैंग्वेज की बात करें। इसलिए ये जो मुद्दा है मराठी का वो इम्पोर्टेंट है। तो पॉइंट बिल्कुल सही है, लेकिन आप ये कह सकते हो लोगों को, आप इस चीज़ के लिए समझाओ और बोल सकते हो कि तुम मराठियों के रिस्पेक्ट करो, इज्जत करो, लेकिन ये नहीं बोल सकते कि तुम मराठी बोलो। समझ रहे हो? ये कहीं नहीं लिखा है। आप तो पहली बात, अगर आप लीडर है तो पहली बात तो लीडर को एजुकेटेड होना चाहिए, जो कि है नहीं इंडिया में कोई भी लीडर वेल एजुकेटेड अभी के टाइम पे। कॉन्स्टिट्यूशन इंडिया का चलने का संविधान सबसे बड़ी चीज़ है। अगर आप यहाँ खड़े भी हो तो संविधान के बिना आप खड़े नहीं रह सकते, क्योंकि फिर वो डिक्टेटरशिप में आ जाएगा इंडिया। और अगर हमारे पास संविधान है तो कॉन्स्टिट्यूशन में लिखा हुआ है वी हैव द राइट टू स्पीच, वी हैव द राइट टू थिंक, वी हैव द राइट टू लैंग्वेज। तो हमारे पास जब हक है उस चीज़ का और हम अपनी मर्जी से लैंग्वेज में बात करेंगे तो फिर क्या है ऐसा? क्यों ज़बरदस्ती हो रहा है? हम स्वतंत्र देश के स्वतंत्र देश। और आप एक बात बताओ, इंडिया इज़ द वर्ल्ड लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्री, मानते हो इस बात को? तो डेमोक्रेसी कहाँ गया जब हमें लैंग्वेज के आधार पे मार हो रहा है, धर्म के आधार पे मारपीट हो रहा है? तो डेमोक्रेसी कहाँ गया? हाउ कम इट इज़ द लार्जेस्ट डेमोक्रेटिक कंट्री? हाउ इज इट पॉसिबल? एंड वन मोर थिंग, यू विल से दैट इंडिया इज द लार्जेस्ट इकोनॉमिक कंट्री एज वेल. नॉट पॉसिबल बिकॉज इंडियाज इकोनॉमी is $4.1 trillion, and if you remove Ambani and Adani, the Indian economy will directly reduce to $2.3 trillion, which is just the half of it. And after that, the per capita income of India will reduce from $2,800 to $1,700. You know what? A person can only earn $10,000 per month. आपने आपकी बात रखी, अपने बहुत सारे मुद्दे में, मतलब कॉन्स्टिट्यूशन के बारे देखते क्या होता है. मुद्दा तो बहुत सारे होत राहते. आपण हाच मुद्दा आहे खरं तर मुंबईमध्ये, की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही मराठी कसं शिकू, कारण आम्ही बाहेरनं आलेलो आहोत. आणि त्यांनी खरं तर अनेक दाखले दिले, पण त्याला हा इतिहास सांगणं तितकंच महत्त्वाचं होतं की महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी बलिदानसुद्धा दिले, या मुंबईसाठी बलिदान दिले, आणि मुंबई महाराष्ट्रासाठी राहावी. इथल्या कष्टकऱ्यांच्या, इतक्या शेतकऱ्यांच्या घामातनं ही मुंबई तयार झाली, हिचं जे स्वरूप आहे ते झालं. त्यामुळे ते इतकं लगेच पुसता येणार नाही. मराठीची अस्मितासुद्धा लवकर पुसता येणार नाही. अर्थात लोकांची वेगवेगळी मतं ती जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला. सो लोकांशी आपण बोलत होतो. तो एक मुलगा त्याचं मत मांडलं, आणि आपण आता इथे अजून एक हा रसाचं दुकान आहे. तुमचं दुकान आहे? हो, रसाचं दुकान आहे. गर्दी कशी असते? तुम्ही दर संध्याकाळी तर खूप गर्दी होते. नाही, आता गरमीचं सीझन चालू आहे म्हणून गर्दी असते. संध्याकाळच्या टायमाला थोडं कमी होतो. पण आता इथे थोडं गरमी तर कमी होतीये तुम्ही असं म्हणताय, पण राजकारणात ती गरमी तर वाढायला चालली आहे. तिथे आता आपण बघतो की आता तापायला सुरुवात झालेली आहे. तुमचं मत काय? महाराष्ट्रामध्ये आता दोघं भाऊ एकत्र आले, तिकडे भाजप आहे, शिंदे आहेत,
काय वाटतं कुणाच्या बाजूने वातावरण आहे? तर निकाल तर आता सध्याच्या परिस्थितीत बी जे पी एकदम टफला चालले आहे आणि दोघं भाव आल्यामुळे बी जे पीला जरा बायचान्स कदाच झटका देऊ शकतात. म्हणजे बी जे पी शिंदे ग्रुपला देऊ शकतात. मराठीच्या हिशोबाने मराठी माणसाच्या हिशोबाने बी जे पीला एक होऊ शकतो, म्हणजे त्रास होऊ शकतो. पण आता आम्ही एका मुलाशी बोलत, तुम्ही बघत होता कदाचित समोर, तर त्याला आम्ही हेच विचारलं की दोघं भाऊ मराठीसाठी एकत्र आलेत आणि मुंबईमध्ये हा नेहमी मुद्दा राहिलेला आहे BMC इलेक्शनमध्ये, मराठी अस्मिता, मराठी माणूस. तुम्हाला वाटतं हा महत्त्वाचा मुद्दा आहे? हो, फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी आता अगर मराठीवर लक्ष नाही दिलं तर मराठी संपल्याच जमा आहे. मराठीत मुंबईत संपल्याच जमा आहे अगर मराठीवर लक्ष नाही राहा. आता हेच क्षण आहे मराठीला वरती आणायचं, हा एक पर्याय आहे मराठीला वरती आणायचा. पण मग मुंबईमध्ये जसं ठाकरे बंधू म्हणतात किंवा मनसे म्हणते की आमचा विरोध नाही आहे कोणाला इथे राहण्यासाठी, पण आमचं म्हणणं आहे की तुम्ही जर मुंबईमध्ये राहताय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहताय, तर तुम्ही मराठी शिकायला काय हरकत आहे? नाही, तेही खरं आहे, शिकणं जरुरी आहे. पण ज्या देशात राहतात त्या देशाची भाषा येणं कंपल्सरी आहे, खूप कंपल्सरी आहे. आम्ही आपण बाहेर जातो कुठे पाकिस्तानमध्ये इथे जातो, तिथे त्यांची भाषा कंपल्सरी असतात. ना आलं का त्या तिथे म्हणजे परिस्थिती गंभीर करून टाकतात. त्यांची भाषा नाही आली की परिस्थिती गंभीर करतात. म्हणून इथे आपले तरी पण इथे प्रेमाने बोलतात आणि प्रेमाने करत लागतात का मराठी शिकणं जरुरी आहे. इकडे कमवतात ते इकडचे कमाई करतात आहे सगळं, तर त्यांना थोडं मराठीबद्दल प्रेम व्हायला पाहिजे इकडच्या. पण मग त्यांचं असं म्हणणं आहे, आता एकटा मुलगाच म्हणत होता की भारतामध्ये हिंदी यायला पाहिजे, आम्हाला हिंदी येते, भारताची भाषात हिंदी जास्त बोलली जाते, तर मग हिंदी का नको? नाही, असं काय नाही. मराठीसोबत मराठी कंपल्सरी आहे, हिंदी पण घ्यायला पाहिजे. असं मी कोणाचं हे मत नाही का हिंदी नाही यायला पाहिजे, हिंदी पण यायला पाहिजे, पण मराठी कंपल्सरी आहे. ज्या देशात राहतात त्याची भाषा येणं जरुरी आहे. आता अगदी शेवटचा प्रश्न, तुम्हालाही कदाचित काम असेल, इथे मगाशी आम्ही पोस्टर बघितलं वेगवेगळ्या ठिकाणी लागलेलं आहे, ते त्या पोस्टरमध्ये असं आहे की मुंबईच्या मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे. तर तुम्हाला असं वाटतं की ही अस्तित्वाची एक्झिस्टन्सची लढाई आहे मराठी माणसाच्या? हो, ही गोष्ट 100% खरी आहे. पण आता नाही होणार तर नंतर कधीच मराठी वरती नाही येणार. हे जे BMC इलेक्शन आहे त्यात मराठीची परीक्षा चालू आहे, मराठी माणसाची परीक्षा चालू आहे. या परीक्षेत मराठी नाही आले तर मग मराठी म्हणजे संपल्याच जमा आहे. मराठी येणं जरुरी आहे. मराठी भाषासाठी जे तडगड चालले आहे ते खूप जरुरी आहे मराठीसाठी. पण आता अगदी जातात, हा मालाड भाग आहे, तुम्ही इथं किती वर्ष राहताय? माझं लहानपण इथे गेलं. पण मग आता तुम्हाला वाटतं की मराठीचा टक्का उरला आहे इथे सगळ्या भागांमध्ये? म्हणजे लालबाग किंवा वरळी, परळ हे भाग आहे ते मराठी भाषिक आहेत, ते राहिलेले आहेत, पण इतर मुंबईमध्ये मराठी टिकती राहते असं वाटतं तुम्हाला? नाही, आहे तेच टिकायसाठी जे लढाई चालू आहे दोघा भावांची, ते टिकवायसाठीच चालू आहे. मराठी भाषा, मराठी अस्तित्व टिकायसाठीच चालू आहे. म्हणजे त्यांची लढाई आहे ही खरं मराठी माणसांसाठी, मुलांसाठी, सगळ्यांसाठी लढाई चालू आहे मराठी माणसासाठी. हे जरुरी आहे खूप, नाही तर मराठी संपल्याच जमा आहे. तुम्हाला आम्ही विनंती करतो सगळ्यांना का कृपा करून वोटिंग कराल तर सगळं विचार करून करा. खूप थँक्यू काका आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यांचं म्हणणं आहे की विचार करून वोटिंग करा. हाच मुद्दा आहे की विचार करून मतदान केलं पाहिजे. त्या मुलाचंही म्हणणं होतं की संविधान हे कॉन्स्टिट्यूशन आहे आणि त्याला आपल्याला अधिकार दिलेले आहेत, तर ते आपण पाळले पाहिजे. आपल्याला इतर समस्या, नागरी समस्या असतील, ट्रॅफिक असेल, हे जास्त महत्त्वाचे मुद्दे त्याच्या हिशोबाने होते. पण आपण यांच्याशी बोललो तेव्हा यांना मराठीचा मुद्दा तितका महत्त्वाचा वाटतो आहे, अस्मितेचा वाटतो आहे, आणि त्यामुळे त्याच्यावर सुद्धा भर द्यायला पाहिजे असं त्यांचं मत आहे. आज आम्ही इथे आलो होतो मालाडमध्ये आणि इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न केला. त्यांना नेमकं काय वाटतं, या इलेक्शन्सबद्दल काय वाटतं आहे. वेगवेगळी मतं आपल्याला समोर आलेली आहेत. अर्थात ती तुमच्यापर्यंत पोहोचली असतील. तुमचीसुद्धा काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू, ज्याच्यामध्ये लोकांना काय वाटतं, लोकांची मतं काय आहेत हे सांगायचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे मुंबई तकला सबस्क्राईब केलं असेल ते करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन आशिषसह मी राहुल, मालाड, मुंबई तक.